रब्बी हंगाम आणि हरभरा हे ठरलेले समीकरण। मग ते फक्त महाराष्ट्रातच नाही तर बाकी राज्यांमध्ये देखील या पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड होत असते। बऱ्याच शेतकऱ्यांना जर आपण हरभरा संदर्भात सगळ्यात जास्त प्रमाणात येणारी कीड कोणती हा प्रश्न विचारला तर सगळ्यात आधी उत्तर येतं ते म्हणजे घाटी अळी। मग नक्की ही घाटी अळी येते तरी कशी आणि या अळीच्या प्रादुर्भावाने किती प्रमाणामध्ये पिकाचे नुकसान होऊ शकतं, पाहूयात आजच्या या हरभरा विषयक महत्त्वपूर्ण व्हिडिओमधून। नमस्कार, मी मोनिका रोडे, पालवी अॅग्रिको मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करते। चला तर मग आपल्या मुख्य व्हिडिओला सुरुवात करूया। मंडळी, हरभरा म्हटलं तर सर्वात आधी आणि जास्त प्रमाणात प्रादुर्भाव करणाऱ्या किडीमध्ये नाव येतं ते म्हणजे घाटी अळी। खूप सारे शेतकरी मार्केटमधून वेगवेगळ्या कंपन्यांचे प्रोडक्ट खरेदी करून फवारणीचे नियोजन करत असतात, मात्र कधी कधी पाहिजे तसा रिझल्ट मिळत नाही, त्यामुळे खर्च देखील अधिक वाढतो। नियोजन आपण कोणत्याही कंपन्यांचे वापरू, परंतु मंडळी आपल्याला ही कीड नक्की कशामुळे येते किंवा येऊच नाही यासाठी पिकाच्या सुरुवातीपासून काय काय नियोजन करू शकतो यावर जास्त लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे। चला तर प्रथम आपण या अळीची ओळख पाहू की नक्की ही अळी दिसते तरी कशी। तर मंडळी, हरभरा पिकामध्ये येणारी घाटी अळी ही जवळपास 50 ते 60% पिकाचे नुकसान करू शकते। ही अळी साधारण पिकाच्या सुरुवातीच्या अवस्थेला हिरव्या रंगाची दिसते। सुरुवातीच्या अवस्थेला ही अळी कोवळी पाने खाऊन स्वतःचा उदरनिर्वाह करते। साधारण 4 ते 5 सेंटीमीटर असलेली ही अळी पिकावर तीव्रतेने स्वतःचा उदरनिर्वाह करते। हीच अळी घाटे लागण्याच्या वेळी करड्या रंगाची दिसते। एक अळी साधारण 30 ते 40 घाटे खाते। ही तर झाली या अळीची ओळख। आता तुम्ही म्हणाल की मग ही अळी येऊ नये त्यासाठी सुरुवातीपासून काय नियोजन करावे, तर सांगते। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जमिनीची खोल नांगरणी होणं अत्यंत गरजेचं आहे। आधीच्या पिकाचा उरलेला जो काडी कचरा आहे तो संपूर्ण काडी कचरा विरहित पीक ठेवणं गरजेचं आहे। हरभरा पिकाच्या समान वर्गातील जी पिके आहेत तर ती खरीप मध्ये घेतली असेल तर अशा जमिनीमध्ये हरभरा लागवड करणं टाळायचं आहे। तसेच पिकाच्या सुरुवातीपासूनच आपण आपल्या हरभरा प्लॉट मध्ये प्रति एकरी 5 कामगंध सापळे लावणं गरजेचं आहे, जेणेकरून या अळीवर पूर्णपणे नियंत्रण मिळण्यास मदत होईल। तसेच जर पिकाचे नियोजन करते वेळी अळीचा प्रादुर्भाव दिसत असेल तर आपण सुरुवातीला इमामेक्टिन बेंझोएट 5% हा घटक असलेलं कीटकनाशक साधारण 7 ते 8 ग्रॅम प्रतिपंप घेऊन फवारणीचे नियोजन करावे। तसेच ही अळी जर जास्त प्रमाणामध्ये दिसत असेल किंवा तिचा प्रादुर्भाव होत असेल तर त्यासाठी आपण क्लोरंट्रॅनिलिप्रोल हा घटक असलेलं कोराजन 5 ते 6 मिली प्रतिपंप प्रमाण घेऊन फवारणीचे नियोजन करू शकतो। फवारणी ही फुलोरा अवस्थेच्या आधी किंवा नंतर घ्यावी। जास्त प्रमाणातील कोराजनचे प्रमाण फुलोरा गळ साठी कारणीभूत ठरू शकतं, त्यासाठी शिफारस केल्याप्रमाणेच प्रमाण घेऊन फवारणी करणं अत्यंत गरजेचं आहे। तर शेतकरी बंधूंनो, याप्रमाणे तुम्ही सांगितल्याप्रमाणे नियोजन केलं तर नक्कीच तुम्ही देखील हरभऱ्याचे भरघोस उत्पन्न घेऊ शकता। तर शेतकरी बंधूंनो, हा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या पालवी अॅग्रिको चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।